तुम्हाला म्हणून सांगतो, मला मोमोज लय आवडतात आणि मला एवढं मोमोज खाऊ वाटत होतं की मी ते घरीच बनवले. आणि हा, असले तसले कसले पण नाही, हाय प्रोटीन आणि हेल्दी मोमोज बनवलेले मी. तर स्टार्ट करूयात. वेलकम टू माय मिनी व्लॉग. जशी माझे आवडते लोक मला बघून इग्नोर करतात ना, तसंच तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे प्लीज इग्नोर करा. आता इथे मी चिकन घेतलंय. चिकन स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात टाकून हे अशा टाइप बारीक करून घेतलं. नंतर मी ब्लिंकेट वरून काही सामान मागवलं होतं जे की तुम्हाला सुद्धा लागणार आहे. मी टोमॅटो सॉस मागवलेला आणि टोमॅटो प्युरी आली होती, त्यामुळे माझं डोकं फिरलं की प्युरी कधी मागवली मी. आणि नंतर मी चेक केलं तर अरे, मी तर प्युरीच मागवली होती. ते थोडंसं माझ्याकडनं चुकी झाली. अँड सेकंड आयटम इज सोया सॉस आणि शेजवान चटणी. ओके, ही चटणी आणि हे सॉस तर तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे, कारण ह्या दोन गोष्टीची चव नहीं येणार ना. आणि मी तर रवा सुद्धा मागवला होता, कारण अपन हेल्दी मोमोज करते हैं, तो इसमें मैदा नहीं यूज होगा. ओके, तो इसमें हम यूज करेंगे रवा. और इधर हमने बारीक बारीक चॉपिंग करना स्टार्ट कर दिया, जिसमें ये हमने अनियन, और ये अनियन काटते समय हमारे आंखों में से बहुत सारा पानी भी बाहर आता. मग नंतर ना रवा मिक्सरला बारीक करून घेतला, एकदम पिठासारखा बारीक असा. रवा बारीक केल्यानंतर ना त्या रव्याचा मी एक गोळा तयार करून घेतला, ज्यामध्ये पाणी आणि तेल टाकलं होतं आणि थोडंसं मीठ. ठीक आहे, तर इथे परत एकदा मिक्सरच्या भांड्यात मी कोथिंबीर, लसूण आणि मिरची बारीक करून घेते. वरून मी डाव्या हाताने लिंबू पिळते, त्यामुळे माझा जोर लागत नव्हता, बट कसा बसे करून तो लिंबू पण मी पिळला. आणि कांदा टाकलाय त्याच्यात मी, जो चॉपिंग केला होता तो. आणि हे 2 शेजवान चटणी आणि सोया सॉस मी त्याच्यात 1-1 चमचे टाकणार आहे. मला असं वाटतं तुमच्या घरात हे तुम्हाला खूप कमी दृश्य बघायला भेटत असेल, पण आमच्या घरात मला रोजच बघायला भेटतं. जो चमचा असतो तो चमचा सोडल्यास ही जी करंजा करतेले जी चमचे असतात ना, ती जास्त आहेत घरात. आणि भाई, मला हे टोपण एक काय उघडत नव्हतं. 20 वर्षाची घोडी झाली तरी माझ्याकडे एक टोपण निघत नव्हतं. म्हणजे नख तुटायला लागलेत, माझा हात पूर्ण दुखायला लागला तरी ते निघलं नाही. आयला पण नंतर ना ते निघलं. शेजवान चटणी 1 चमचा आणि सोया सॉस 1 चमचा आपण त्या बॅटर मध्ये घालणार आहोत. आणि मग त्या बॅटरला खूप सारा ढवळणार आहोत. हे सगळं एकत्र केल्यावर काय जबराट वास येत होता, आई शपथ. आता फक्त लास्ट एक स्टेप राहिली होती, ती म्हणजे छोट्या छोट्या पुऱ्या करून त्या पुऱ्यांमध्ये बॅटर घालून उकडवायचं होतं, जे की ते काम मला अनफॉर्च्युनेटली जमलं बरं का. माझ्यासारखी हावरी मीच आहे, मला एवढं माहिती आहे, कारण मी काहीही बनवलं तरी मी पहिल्यांदा ते खाऊन बघणार. आणि मी ऑलरेडी ते थोडंसं करून ठेवलं होतं ना, तेच खाऊन बघितलं आणि इतके भारी झाले होते. ओ माय गॉड, ओ माय गॉड. नेहमीप्रमाणे स्वतःला शाबासकी दिली. येस ब्रो, तू करू शकतेस, तू सगळं काही करू शकतेस, असं म्हणून मी सगळे मोमोज संपवले. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय बाय.